तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील अकोट पंचायत समिती कार्यालयावर सामाजिक कार्यकर्ते पूर्णाजी खोडके यांच्या नेतृत्वात घरकुल लाभार्थी, दिव्यांग बांधव, महिला, शेतकरी, युवक व नागरिकांनी 23 जून रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन केले। घरकुलाचे प्रलंबित हप्ते, मोफत वाळू, घरकुल मजुरीची थकीत रक्कम, वंचित लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी व तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी सादर आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनस्थळी लाभार्थ्यांनी कौले हातात घेऊन शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। अनेक लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुलाचे बांधकाम सुरू केले, मात्र हप्ते वेळेवर न मिळाल्याने घरे अर्धवट अवस्थेत असल्याचा आरोप यावेळी लाभार्थ्यांनी केला। आंदोलनात मोठ्या संख्येने घरकुल लाभार्थी, दिव्यांग बांधव, महिला, शेतकरी व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। दरम्यान या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता विठ्ठल येवोकार, अकोट ग्रामीण। आम्ही अकोट पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी गेल्या 6 ते 8 महिन्यापासून घरकुलाचे जे हप्ते प्रलंबित रखडलेले आहेत, जसे की प्रधानमंत्री आवास योजना, या योजनेचे मंजुरात मिळून सुद्धा 8 ते 10 महिन्यापासून अंदाजे पहिला हप्ता सुद्धा अद्याप वितरित करण्यात आलेला नाही, पहिला हप्ता सुद्धा मिळालेला नाही। जसे की बाकी योजनेचे जे हप्ते आहेत 6 ते 8 महिन्यापासून रखडलेले आहेत आणि ते लाभार्थी कोणाचे अर्धवट आहे, तर सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, पावसाळा समोर आहे, सध्या वरून त्यांना थोडा प्रकृती चिंताजनक आणि गरिबी असल्यामुळे घर आपले पूर्ण झालेले नाही, अर्धवट आहे घर आणि प्रशासनाने त्यांचे हप्ते रखडलेले आहेत, सरकारने हप्ते रखडलेले आहेत आणि इतर जी मागणी आहे की बाबा घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात यावी, हा शासनाचा GR असताना सुद्धा या GRची कुठलीही अंमलबजावणी होताना दिसत नाही। या GRची सुद्धा अंमलबजावणी करण्यात यावी आणि गावागावात पात्र घरकुल लाभार्थी, गोरगरीब, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर, नागरिक, गोरगरीब हे अद्यापही घरकुलापासून वंचित आहे, त्यांचं सर्वेक्षण करून त्यांना तातडीने घरकुलाचा सर्वेक्षण करून त्यांना लाभ देण्यात यावा आणि गावागावात जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांना घरकुल मंजूर झाले, परंतु त्यांच्याकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे, अशा लाभार्थीचे सुद्धा सर्वेक्षण करून तातडीने त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा आणि जे काही स्थानिक प्रशासन दिरंगाई करत आहे त्यांना देण्यास याची चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी आणि इतर जे आहे किंवा पातूर तालुक्यात प्रकार घडलेला आहे की बाबा आता घरकुल लाभार्थ्यांची जी मजुरीची रक्कम आहे, ते मजुरीची रक्कम थेट दुसऱ्यांनीच काढलेली, म्हणजे त्या लाभार्थ्यांना मिळालीच नाही, दुसऱ्याचे खाते दाखवून रोजगार सेवक आणि इतरांनी ते काढून घेतलेले आहे। अशा 5 जणांवर गुन्हा दाखल, रोजगार सेवक आणि संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे। आपल्या तालुक्यात सुद्धा असा प्रकार आहे की घरकुल लाभार्थ्यांना त्याची जे रक्कम आहे ती मिळालीच नाही, ते परस्पर बाकीचे खाते दाखवून काढण्यात आलेली आहे। अशा लाभार्थी याची सुद्धा चौकशी करून संबंधित याच्यावर कारवाई करण्यात यावी, चौकशी करण्यात यावी आणि गावागावात जे प्रलंबित घरकुलाची प्रलंबित प्रश्न आहेत याच्यावर गावागावात शिबिरे घेण्यात यावी। या संदर्भात आम्ही आज अकोट पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारलेले आहे आणि प्रशासनाने मागण्या आमच्या तातडीने पूर्ण करण्यात याव्या। प्रशासनाने एक जी मागणी आहे की घरकुल अनुदानाची 50,000 रुपयात वाढ, त्याची काही प्रमाणात अनुदानात लाभार्थ्यांना भेटण्यास सुद्धा सुरुवात झाली, त्याबद्दल प्रशासन आभार मानतो, परंतु ज्या बाकी मागण्या आहेत त्याच्यावर प्रशासनाने विचार करावा आणि तातडीने त्यावर तोडगा काढावा आणि त्या सोडवण्यात याव्या। यासाठी आज आम्ही अकोट पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारलेले आहे। प्रशासनाची मागण्या जर हे केल्या नाही तर आम्ही याही मोठा आंदोलन, मोठा रस्ता रोको किंवा ग्रामीण विकास यंत्रणा किंवा जिल्हाधिकारी यांना सुद्धा घेराव घालणार आहोत, असा आमचा प्रशासनाला इशारा आहे। प्रशासनाने आमच्या या मागण्यांची तातडीने गंभीर स्वरूपात दखल घ्यावी, अन्यथा हा लाभार्थ्याचा जो रूप आहे ते धारण करू। आम्ही आज पंचायत समितीवर जे घरावर अर्धवट आहेत तर हे कौलाचे तुकडे आणलेले आहेत, काही लोकांच्या घराला कौला आहेत, कौलाची सुद्धा गंभीर परिस्थिती आहे, परंतु प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी आमची प्रशासनाला हात जोडून आता सुटलं, नम्रही सुटलं, पण प्रशासनाला गंभीर इशारा की प्रशासनाने याची तातडीने काही दिवसात तातडीने याची दखल घ्यावी, अन्यथा मोठ्या आंदोलन आणि मोठ्या आग्रह स्वरूपात रस्ता रोको किंवा जिल्हाधिकाऱ्यांना किंवा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा घेराव घालू असा आमचा प्रशासनाला इशारा आहे।